नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? अपेक्षा करतो की सगळेजण व्यवस्थित असाल. मी पण एकदम व्यवस्थितच आहे. मित्रांनो, आजकाल यूट्यूबवर बरंच काही चाललेलं आहे. काय चाललं आहे हेच मला समजेनासं झालेलं आहे. मित्रांनो, बरेचसे असे व्यक्ती आज यूट्यूबवर आलेले आहेत की नको त्या गोष्टी पसरवत आहेत. अफवा पसरवण्याचं काम या लोकांकडून स्वतःच्या व्ह्यूवरशिपकरिता हे लोक करत आहेत. मला असं म्हणायचं नाही आहे की मी तुम्हाला फसवत आहे किंवा तुम्हाला खोटी माहिती देत आहे. जर तुम्हाला वाटतं असेल की माझ्याकडून तुम्हाला माहिती खोटी दिली जाते तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू नका. पण अशा खोट्या लोकांपासून सावध राहा. महाराष्ट्रामध्ये एकूण निराधार पेन्शनधारक आहेत 45,59,131. या सगळ्या लोकांची पेन्शन गेल्या 3 महिन्यापासून रखडलेली आहे. मित्रांनो, महायुतीच्या सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये हे लिहिलेलं आहे का लिहिलं होतं न हे मला माहिती न तुम्हाला माहीत. पण काही महाशय असे आहेत की महायुतीच्या सरकारने जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे की निवडणूक पार पडल्याच्या नंतर या सगळ्या लोकांची पेन्शन 1500वरून 2100 करण्यात येईल. एवढी आंदोलने झाली महाराष्ट्रामध्ये. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात संभाजीनगर, त्याला आपण औरंगाबाद हे जुनं नाव आहे, पण संभाजीनगर या ठिकाणी मुंबई मंत्रालय आमदार निवास म्हणजे आकाशवाणीसमोर दिव्यांगांचं आंदोलन पार पडलं होतं. मला वाटतं हे 25 सप्टेंबरला काहीतरी झालेलं आहे. हो बरोबर, 25 ऑक्टोबर 2024 या दिवशी दिव्यांगांच्या पेन्शन वाढीकरिता हे आंदोलन करण्यात आलं होतं. पण त्यामधून काही निष्कर्ष निघाला नाही. नंतर मग हेच आंदोलन ऑक्टोबरमध्ये सुद्धा काढण्यात आलं होतं संभाजीनगर येथे. त्यावेळेला भर पावसामध्ये आंदोलन पार पडलेलं आहे. त्या ठिकाणी मंत्री अब्दुल सत्तार हे आले होते. त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब होते. या लोकांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जबाबदारी सोपवली होती की दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ करा. वाढ करू म्हणत हे लोक निघून गेले. पण आश्वासने देऊनच या लोकांनी माघार घेतलेली आहे. पण लाडकी बहीण योजना आली. यावेळेला बरेचसे मंत्रिमंडळ जे काही लोक आहेत, आमदार, खासदार, संत्री, मंत्री, साले, हरामी, हे सगळं एकत्र आले आणि या योजनेला पाठिंबा दिला. आणि त्याच योजनेचा आधार घेऊन महायुतीचं सरकार परत एकदा निवडून आलेलं आहे. कशामुळे? हे पैशामुळे ना. मग 3 महिन्यापासून दिव्यांगांचं पेन्शन अडलेलं आहे, ते कोण देणार? बऱ्याचशा लोकांची उपासमारीची वेळ आली. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जेव्हा लाभ सर्व महिलांना दिला जात होता ना, त्यावेळेला बऱ्याचशा कर्मचाऱ्यांची पेन्शनसुद्धा अडवण्यात आली होती. मग काही हरकत नाही, महिला सशक्तीकरण होणं आवश्यक आहे, अनिवार्य आहे. पण महाराष्ट्रामध्ये असलेल्या दिव्यांगांचा सुद्धा हे सरकारने विचार करायला का नको? मग हे महाशय लोक काय अफवा पसरवत आहेत यूट्यूबवर की 10 तारखेला पैसे मिळणार आहेत. कोणी सांगितलं तुम्हाला? मिळतील तेव्हा बघू ना. आल्यानंतर तर मेसेज तो येईलच, पैसे खात्यावर जमा झालेत का नाही. खोटी माहिती देऊन व्ह्यूवरशिप वाढवण्याचं काम हे लोक करत आहेत. काही यूट्यूबर असे आहेत, तुम्हाला सांगितलंच की 10 तारखेला पैसे मिळणार. काही यूट्यूबर बोलत आहेत की 3 महिन्याचे पैसे एकदाच मिळणार. काही तर असे कलाकार लोक आहेत मित्रांनो, त्या लोकांनी सांगितलं, सरसकट तारीख पण दिली होती. 2 डिसेंबर 2024 या दिवशी संगमनेर, अहिल्यानगर, अहमदनगर तालुका नाही, जिल्हा, या ठिकाणी अमोल खातने असं काहीतरी यांचं नाव आहे, म्हणजे हे आमदार आहेत. या ठिकाणी दिव्यांगांना पेन्शन वाटप झाले. माझा एक प्रश्न आहे अशा लोकांना की संगमनेर हा एकच तालुका महाराष्ट्रात आहे का? या तालुक्याव्यतिरिक्त अन्य तालुके या महाराष्ट्रात अस्तित्वात नाहीत. मग या ठिकाणी पैसा नाही आला, इकडे कसा ऑटोमॅटिक पैसा पोहोचला? मित्रांनो, हे खोटं बोलून व्ह्यूवरशिप आणि सबस्क्राईब वाढवण्याचं काम या लोकांकडून केलं जात आहे. तर अशा लोकांपासून थोडं सावध राहा आणि चुकीच्या लोकांना सपोर्ट करू नका. मी म्हणत नाही की तुम्ही मला सपोर्ट करा, नाही केलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण ज्यावेळेला तुम्हाला माझी खात्री पटेल तेव्हा तुम्ही
नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब कराल अशी मला खात्री आहे, कारण ऑथेंटिक अँड रिअल इन्फॉर्मेशन या चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते मित्रांनो. चुकीची माहिती देऊन मला माझं चॅनल बंद करायचं नाही, कारण हजारो लोक यूट्यूबवर व्हिडिओ बघत असतात. आपण खोटं बोललो यामुळे जनतेपर्यंत मॅसेज चुकीचा पोहोचतो मित्रांनो, आणि मला समाजामध्ये चुकीचे मॅसेज पसरवायची नाही. आणि हो, एक विशेष सूचना आहे स्पेशली फिमेलकरिता. एक व्हॉट्सअप ग्रुप आहे राजू पवार ऑफिशियल H1W. त्या व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. फिमेल त्या ग्रुपमध्ये नक्कीच जॉईन व्हा. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मग पर्सनल असेल, फॅमिली व्हायलन्स असेल, अशा ज्या काही अडचणी येतात, आणि काही स्टुडंटसुद्धा आहेत, करिअर गायडन्स या यूट्यूब नाही, व्हॉट्सअप समूहावर ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. विशेष करून फक्त महिलांनीच या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे, पुरुषांना नाही. पुरुषांकरिता एक वेगळा नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार करणं चालू आहे. जेव्हा हे व्हॉट्सअप ग्रुप तयार होईल, त्या ग्रुपची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पण सध्याला फिमेलकरिता अवेलेबल आहे राजू पवार ऑफिशियल H1W. हे आपल्या यूट्यूब चॅनलचंच नाव आहे, आणि त्या नावानेच व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे. तर फिमेलने नक्कीच या ग्रुपला जॉईन करा. आणि स्पेशली फर्स्ट 10 फिमेल यांना ॲडमिन पद देण्यात येईल जॉईन झाल्यानंतर. अशा गरजू फिमेलला या ग्रुपमध्ये ॲड करू शकतात. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.